हॅलो एव्हरीवन. मी डॉक्टर गिरीश पितांबर नेते. मी MBBS MS ऑफ्थॅल्मॉलॉजी आणि ऑक्युलोप्लास्टी अँड ऑर्बिट कन्सल्टंट आहे. मी नेते नेत्रालय दीपाली नगर मुंबई नाका नाशिक येथे कार्यरत असून आपल्या हॉस्पिटलला डोळ्याच्या ऑक्युलोप्लास्टी सर्जरीज म्हणजे जशा की खाली पडलेल्या पापण्या, तिरडे डोळे, डोळ्यातून पाणी सारखं कंटिन्यू येत राहणं किंवा डोळ्यांचे जे फ्रॅक्चर्स असतात ते किंवा डोळ्यांची होणारी आकस्मिक हालचाल ब्लेफारोस्पाझम अशा सर्व बाबींवर आपल्या हॉस्पिटलला ट्रीटमेंट अवेलेबल आहे. आणि डोळ्यांचे मोतीबिंदू सर्जरीसुद्धा आपल्या हॉस्पिटलला अवेलेबल आहे. मी आज बारीक झालेल्या डोळ्यांबद्दल बोलणार आहे. त्याला इंग्लिशमध्ये टोसिस म्हणतात. तर टोसिस ही जो आजार आहे तो जन्मापासून असू शकतो किंवा जन्मानंतरही होऊ शकतो. काही काही इन्फेक्शनच्या किंवा सूज येण्याच्या केसेसमध्ये सुद्धा डोळे बारीक दिसू शकतात. तर सर्व जे डोळे बारीक झालेले आहे त्यांना ट्रीटमेंट आपल्याकडे पूर्ण अवेलेबल आहे. की लहानपणापासून काही काही मुलांचे दोन्ही डोळे बारीक असतात, तर ते चिन अप करून बघतात किंवा काही काहींचे डोळे बारीक असल्यामुळे त्यांना व्हिजन येत नाही, नजर दिसत नाही त्यांना. तर त्या प्रत्येक केसेसवर आपल्याकडे ट्रीटमेंट अवेलेबल आहे. इन्फेक्शन आणि ज्या सूजमध्ये बारीक झालेले डोळे असतात त्यामध्ये आपण मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंटने डोळे चांगले करू शकतो. आणि ज्या केसेसमध्ये मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंटने होत नाही बरं, त्या केसेसमध्ये ऑपरेशन करून टोसिस सर्जरी म्हणतात त्याला, त्या टोसिस सर्जरी केल्यानंतर डोळे चांगले मोठे होऊ शकतात आणि पेशंट चांगल्या रीतीने बघू शकतो. आता मी बोलणार आहे तिरळेपणा या विषयाबद्दल. तिरळेपणा हा जन्मजात असू शकतो किंवा जन्मानंतरही येऊ शकतो. जन्मजात असलेला तिरळेपणा जनरली डोळ्यांचे नंबर चेक करून चष्मा देऊन क्लिअर होण्याचा चांगला उपाय असतो. आणि जे तिरळेपणा चष्मा घालून किंवा डोळ्याला पट्टी लावून बरा होत नसतो, तो तिरळेपणाला ऑपरेशन करून हा पूर्ण इलाज होऊ शकतो. जर डोळ्याची नजर चांगली असेल तर ऑपरेशन केल्यानंतर डोळा लाईफ टाईम सरळ होऊ शकतो. डोळ्याला मार लागून जे डोळे बारीक झालेले असतात किंवा डोळ्याचं प्रेशर वाढून जे डोळे मोठे झालेले असतात, ज्यांच्यामध्ये नजर पूर्णतः गेलेली असते, अशा प्रकारचे डोळे आपण चांगले करू शकतो. ज्याच्यामध्ये आपण आर्टिफिशियल इम्प्लांट डोळ्यात टाकून हुबेहूब जसा दुसरा डोळा आहे तसा आपण करू शकतो. फक्त त्या डोळ्याला नजर नसते, पण दिसायला अतिशय सुबक असे छान डोळे आपण पुन्हा आर्टिफिशियली तयार करू शकतो. अलीकडे डोळ्यांचे मिचमिचणे आणि पापण्या पूर्णतः लागणे किंवा चेहऱ्याचा काही भाग ओढला जाणे, याला ब्लेफारोस्पाझम असे म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये. तर ब्लेफारोस्पाझमला आपल्या हॉस्पिटलला पूर्णतः ट्रीटमेंट अवेलेबल आहे, ज्यामध्ये आपण इंजेक्शन बोटुलिनम टॉक्सिन म्हणून देत असतो स्किनमध्ये, पापण्यांमध्ये, जेणेकरून जी डोळ्यांची आकस्मिक होणारी हालचाल असते, डोळे जे पूर्णतः बंद होऊन जातात, उघडतच नाही, अशा प्रकारे इंजेक्शन दिल्यानंतर ते पूर्णतः बरे होऊन जातात. तर इट इज द रेमेडी अवेलेबल ऑन ब्लेफारोस्पाझम.